चारू मी काय करू तूच सांग मला. माझा हट्ट मोठा की मुलांचा संसार मोठा? माझ्या दृष्टीनं आपल्या मुलांचा संसार जास्त महत्वाचा आणि मोठा आहे. आता मला भुवनेश्वरी पुढे झुकावं लागेल. मी तिच्या पुढे नाक घासेन आणि तिला म्हणेन, बाई माझं चुकलं, मी तुझ्याशी वाईट वागलो, तुला मान दिला नाही, तुला जे हवं ते स्थान दिलं नाही, हे सगळं चुकलं माझं. चारू मी बोलेन तिच्याशी. काही झालं तरी मला बोलावंच लागेल. आणि आता उशीर करून चालणार नाही. जे मला आयुष्यात कधीही करायचं नव्हतं ते आता मला करावं लागेल. पण ते केल्याशिवाय माझ्या मुलाचा संसार वाचणार सुद्धा नाही. चारू मनापासून फक्त एकच सांगतो, माझ्या हृदयात फक्त तू आहेस. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि राहील. मला शक्ती दे चारू. जे ठरवलंय ते मी करू शकेन. यासाठी शक्ती दे मला. हे सगळं फक्त आपल्या मुलाच्या संसारासाठी. अक्षू, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोला ना. तू का पुन्हा पुन्हा त्या दुष्ट चक्रात अडकतेस? दुष्ट बाबा, अहो दुष्टचक्र काय आहे? अधिपती अन्याय सहन करत नाहीत आणि स्वतः कुणावर अन्याय करत नाहीत. इतका चांगला माणूस आहे, यामध्ये दुष्टचक्र काय बाबा? हो का? मग तुझ्यावर अन्याय झाला त्याचं काय? तो अधिपतींनी नाही केलाय बाबा, भुवनेश्वरी मॅडमने. तेच म्हणतोय मी. अधिपती कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या पाठीशी उभे राहतात. खरं तर नवरा म्हणून त्यांनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तुला साथ दिली पाहिजे. पण तसं नाहीच. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्यांची मतच नाहीये. कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या ओंजळीने पाणी पित असतात. असं नाहीये बाबा. मलाही आधी असंच वाटायचं की अधिपतींना स्वतःची मतं नाहीये, जेवढं सांगितलंय तेवढंच ते करतात कारण ते कमी शिकलेले आहेत, असं सगळं मला वाटायचं. पण बाबा बघा ना, त्यांनी दाखवून दिलंय आज. भुवनेश्वरी मॅडमनी अडवलेले पगार त्यांनी रिलीज केले बाबा. ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी त्यांना स्टँड घ्यावाच लागला असणार आहे आणि तो त्यांनी घेतला आणि त्यावर ते अडून राहिले. मला माहितीये बाबा, अधिपती छोट्या घरगुती गोष्टींमध्ये त्यांचं मत नाही सांगत, लोकांची मनं नाही दुखावत ते. पण जेव्हा त्यांना दिसतं की कुणावर अन्याय होतोय तेव्हा ते गप्प बसत नाहीत. आणि एका चांगल्या माणसाचं लक्षण आहे बाबा. असा माणूस मिळणं त्याला खरंच भाग्य लागतं आणि आपण भाग्यवान आहोत. अधिपती, तुम्ही इथं कशाला येत आहो तुम्ही? बोलायचं आहे अधिपती मला नाही बोलायचंय. अधिपती, पळ काढून चालणार नाहीये. मार्ग काढावा लागेल आपल्याला. कसला मार्ग काढताय आता? तुझा संसार वाचवायचा मार्ग. त्याची काळजी तुम्ही करू नका. आमच्या बघ. मी नाही करणार तर कोण काळजी करणार? आम्ही समर्थ आहे. तुम्ही याच्यात पडू नका. जाऊ. का पडू नको? का पडू नको? बाप आहे मी तुझा. बाप आहे तर मग काय करू? ऐक माझं, जे मी सांगतो ते ऐक. निष्क्रिय नको बसू. अक्षराला घेऊन ये. झालं का तुमचं सुरू परत? जोपर्यंत तू माझा ऐकत नाहीस, तिला आणायला जात नाहीस, तोपर्यंत मी हेच बोलत राहणार अधिपती. हा, मग मी जाणारच नाही. मला का? काय त्यानं काय घडणार नाही मला माहित आहे. असं नाही अधिपती. असं नाही का? तुम्ही गेलताच की आणायला. काय झालं? आल्या का त्या परत? सांगायला. अरे मी तिला आणायला जाणं आणि तू आणायला जाणं याच्यामध्ये फरक आहे ना. ताई, अगं 50 लाख म्हणजे काय झालं? आणि ही काय दिवे लावणार आहे 50 लाख घेऊन? समजा तर आपणच केलं की ग ताई. हिला काही लाज वाटते का नाही? उचलली जीप लावली टाळ्याला. ताई अगं हिनं कधी 50 लाख बघितले तर असतील का आयुष्यात? ताई अगं तू लई भोळी आहेस ग. कुठल्या कामाचं किती मोल दिलं पाहिजे हे तुला कळायला पाहिजे की ग ताई. ती बोलली 50 लाख द्या, तू लगेच द्यायला निघाली. ह्याला काय अर्थ आहे ताई? नाही दुर्गे, या कामाचे मोल बरोबर आहे. म्हणजे सुनबाईंनीच सांगितलं अधिपतींना पगार कराया. हाय का आता? काय धालगज आहे बाई? ते चांगलंच ठाव आहे आम्हाला. हे कोण? ती इरा बोलली का ताई? ताई तू का नाही अधिपतीसनी विचार म्हणाव हे फळ दिलं आमासनी. आणि ते हट्टाला पेटले म्हणजे? नाही नाही, आमच्या अधिपतीनं असलं काही चालत नाही म्हणून तर आम्ही काही गाजावाजा केला नाही. त्यांच्या कलेनंच घेतलं पाहिजे समज. काय
सुनबाईने आमच्या बरोबर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आहे. त्यांची चाल ओळखूनच आपल्याला आता पुढची चाल ठरवायला लागणार. म्हणजे ताई तू काय बी बोलणार नाहीस अधिपतीसनी? नाही, म्हणजे आता हिला रान मोकळं. आम्ही 4 पावलं पुढं जातोय आणि त्या आम्हाला 6 पावलं मागं आणतात. ताई ती अशी सहजासहजी सोडणार नाही अधिपतीसनी. त्याची कल्पना आहे आम्हाला. त्या सोडू देणार नाहीत आणि आम्ही जोडू देणार नाही. ताई मग आता कसं होणार? घोंगडं भिजत पडलंय, त्याचीच तर किंमत आहे 50 लाख. कळलं? बरोबर आहे, माझंच चुकतंय, काय माझंच चुकतंय. बरोबर आहे, सोडा तुम्ही. अधिपती चिडतोयस का? चिडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हे जे अक्षराला मिस करतोस ना, त्याच्यामुळे चिडचिड होते तुझी छोट्या छोट्या गोष्टीवरनं. काय हे कुठलं काय काढलंय आता? असंच आहे, असंच आहे. समजून घे आधी. स्वतःच्या भावना आधी स्वतः ओळखायला शिक. आणि बाई कधीही इमोशनली विचार करते. एखादी बाई जेव्हा नवऱ्यावरती प्रेम करते ना, प्रेमाचं तुम्ही मला सांगूच नका. त्या बाबतीत तुम्ही आमच्या आदर्श गावाचा असू शकत नाही. आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांगतोय, तुम्ही काय केलं? मी सांगत नाही तुम्हाला? आई साहेबांचं मन ओळखून घ्या, कायम सांगत आलोय. त्यांच्या भावना ओळखून घ्या, समजून घ्या. तुम्ही ते कधीच ऐकलं नाही. तुम्ही कायम त्यांचा अपमान केला, मानानी केली. तुम्ही काय सांगताय प्रेमाचं? अधिपती 2 वेगळ्या गोष्टी एकत्र करतोयस तू. तुमची गोष्ट वेगळी आहे, आमची गोष्ट वेगळी आहे. अक्षरा हे सगळं डिझर्व नाही करत. होय काय? आमच्या आई साहेब करत होत्या डिझर्व. त्यांनी तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलासाठी त्यांचं आयुष्य वेचलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्ही त्यासनी काय दिलं? कायम अपमान दिला. आई साहेबांना काय मिळालं? रिजेक्शन मिळालं, फक्त तुच्छता मिळाली तुमच्याकडनं. हे सगळं त्या डिझर्व करत होत्या काय? मला सांगा. अरे नाण्याला 2 बाजू असतात ना अधिपती. भुवनेश्वरीचं आणि माझं इक्वेशन वेगळं आहे. माझ्या दृष्टिकोनातून तिनं अनेक चुका केल्यात, अजून सुद्धा करत असते, म्हणून मी तिच्याशी असं बोलतो आणि वागतो. अक्षरा तुझ्या बाबतीत काय चुकली रे? हा,